नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत रोबोटिक सर्जरी एक वरदान किंवा रोबोटिक तंत्रज्ञान एक वरदान या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत पुण्याचे प्रसिद्ध सुप्रसिद्ध जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर ऋषिकेश सराफ सर. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओ. नमस्कार. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र डॉक्टरांची थोडक्यात ओळख त्याआधी करून देते. डॉक्टर ऋषिकेश सराफ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर रोबोटिक नी सर्जरीसाठी फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. विविध देशांमध्ये ते नेहमी जातात. तसंच सिंगापूरमध्ये ते नियमित या संदर्भातले सेशन्ससुद्धा घेत असतात. विविध स्तरांवरील पुरस्कारांनी सरांचा गौरवसुद्धा करण्यात आलेला आहे. त्यांना पुण्यात आयकॉन्स ऑफ पुणे या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. डॉक्टरांची आणखी एक कलात्मक बाजूसुद्धा आहे. डॉक्टर ऋषिकेश हे विठ्ठल भक्त आहेत आणि त्यातूनच त्यांनी सावळा सखा हा अभंग संग्रह जो आहे तो लिहिला आहे आणि त्यांचा हा संग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यांच्या या अभंग संग्रहातली गाणी सुप्रसिद्ध गायक पंडित संजीव अभ्यंकर तसंच अधोक्षज बाम आणि गायत्री सपरे ढवळे या गायकांनी गायलेली आहेत. तसंच ऋषिकेश सराफ यांचा पुणे विविध भारती रेडिओवरचा हसत खेळत जगूया आणि रोबोटिक नी सर्जरी एक वरदान हा कार्यक्रमसुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात या तंत्रज्ञानाविषयी. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर, मुळात गुडघ्याचा संधिवात जो आहे तो काय आहे? गुडघ्याचा संधिवात किंवा ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतात, जसं वयोमानानुसार आपले केस पांढरे होतात किंवा चेहऱ्यावरती आपल्याला सुरकुत्या येतात किंवा डोळ्यांनी आपल्याला कमी दिसायला लागतं, त्याच प्रकारे आपले सांधे जे आहेत ते वयानुसार झिजायला लागतात. आपल्याला चालताना, फिरताना, उठताना, बसताना आपल्याला वेदना होतात किंवा जर का मांडी घालून बसला असेल तर पटकन उठायला जायला आपल्याला त्रास होतो. या कंडिशनला ऑस्टिओआर्थरायटिस किंवा वयोमानानुसार होणारा संधिवात असं म्हणतात. बऱ्याच वेळेला याच्याच बरोबर रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा देखील एक आजार असतो, ज्याच्यामध्ये नुसतेच गुडघ्याचे सांधे नाहीत तर खुब्याचा सांधा किंवा घोट्याचा सांधा, खांद्याचा सांधा अशा प्रकारचे सगळे सांधे याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि सगळेच सांधे पेशंटचे दुखायला लागतात. ज्या वेळेला अशा प्रकारे पेशंटला वेदना होतात त्यावेळेला दैनंदिन ॲक्टिव्हिटी करणं किंवा चालणं, फिरणं किंवा आपल्या कामावरती जाणं हे देखील पेशंटला अत्यंत वेदनामय होऊन बसतं. नक्कीच. डॉक्टर, आता या संधिवातावर मुळात उपचार काय आहेत आणि जेव्हा हा संधिवात अधिक पुढे जातो, क्लिष्ट होतो, गुंतागुंतीचा होतो, तेव्हा शस्त्रक्रिया हा एक पर्याय उरतो, तर या शस्त्रक्रियेत आता कुठलं तंत्रज्ञान पण आलं आहे तेही सांगा. ज्या वेळेला सुरुवातीला आपल्याला ऑस्टिओआर्थरायटिसचे सायन्स दिसायला लागतात किंवा चिन्ह दिसायला लागतात, तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये आपण पेशंटला काही औषधं देऊ शकतो, काही एक्झरसाइजेस शिकवू शकतो, काही सप्लिमेंट देऊ शकतो, गुडघ्यामध्ये काही इंट्राआर्टिक्युलर इंजेक्शन्स देऊ शकतो. या सगळ्या गोष्टीमुळे पेशंटच्या वेदना काही प्रमाणामध्ये कमी करता येतात. परंतु जर का ऑस्टिओआर्थरायटिसवरती रामबाण उपाय कुठला आहे असं विचारलं तर नी रिप्लेसमेंट सर्जरी किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 4-4.5 वर्षापासून आता आम्ही रोबोटिक तंत्रज्ञानाने ही सर्जरी करतो, ज्याला रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी किंवा रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी असं संबोधलं जातं. हे रोबोटिक तंत्रज्ञान हे या क्षेत्रातलं सगळ्यात अद्ययावत तंत्रज्ञान आहे. आणि मला तर वाटतं की 4.5 वर्षापूर्वी मी जवळजवळ जेव्हा रोबोटिक सर्जरी चालू केली तेव्हा मी पुण्यामध्ये पायोनियर होतो आणि आता 4.5 वर्षामध्ये आम्ही हजाराहून अधिक रोबोटिक तंत्रज्ञानाने सर्जरी केलेल्या आहेत. आणि पेशंटचे जे रिझल्ट्स आहेत रोबोटिक सर्जरीचे ते आश्चर्यकारक रिझल्ट्स आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कारण सर्जरीनंतर पोस्ट ऑप पिरियडमध्ये त्यांना ज्या वेदना व्हायच्या त्या आता होत नाहीत. पेशंट दुसऱ्याच दिवशी चालू शकतो किंवा 2 किंवा 3ऱ्या दिवशी पेशंट चालत घरी जाऊ शकतो. अशा प्रकारचे जे आश्चर्यकारक रिझल्ट्स आहेत ते या रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीनंतर आपल्याला बघायला मिळतात. रोबोटिक टेक्नॉलॉजी ही नक्की काय? रोबोटिक टेक्नॉलॉजी म्हणजे ज्या वेळेला गुडघ्याची शस्त्रक्रिया करायची असते त्यावेळेला सर्जरी करताना जेव्हा आम्ही गुडघा पहिल्यांदा ओपन करतो किंवा पहिला छेद घेतो त्यानंतर एक प्रोब आमच्या हातामध्ये येतो. तो गुडघ्याच्या सांध्यावरून ज्या वेळेला आम्ही फिरवतो त्यावेळेला रोबोटच्या स्क्रीनवरती त्या गुडघ्याची तंतोतंत इमेज क्रिएट होते आणि ही जी तंतोतंत इमेज क्रिएट झालेली असते त्यावरून रोबोट
या पेशंटसाठी कुठल्या साईजचा सांधा लागणार आहे, ऑपरेशन नंतर त्या गुडघ्याची एक्झॅक्टली मूवमेंट कशी होणार आहे आणि त्या गुडघ्याला आलेला बाक किती प्रमाणामध्ये आणि कशा प्रकारे आपल्याला करेक्ट करता येणार आहे हे आपल्याला आधीच दाखवतो. त्याने दाखवलेल्या गोष्टींमध्ये आपल्याला आवश्यक वाटल्यास आपण काही बदल देखील करू शकतो. एकदा हे बदल आपण केले आणि आपण त्याला ओके म्हटलं की त्यानंतर रोबोटिक हँडपीस हा सर्जनच्या हातामध्ये येतो आणि तो रोबोटिक हँडपीस जेव्हा आम्ही त्या गुडघ्यावरून फिरवायला सुरुवात करतो त्यावेळेला रोबोटने ज्याप्रमाणे प्लॅनिंग केलेलं आहे तंतोतंत तसंच्या तसं प्लॅनिंग आपल्याला गुडघ्यावरती एक्झिक्यूट करता येतं. म्हणजे या सर्जरीमध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी ही राहू शकत नाही. आपण जे काही प्लॅनिंग केलेलं आहे ते आपलं जसंच्या तसं एक्झिक्यूट होतं आणि याचाच दुसरा अर्थ असा होतो की रोबोटिक तंत्रज्ञानाने केलेली शस्त्रक्रिया ही अत्यंत सहज, सोपी आणि ज्याप्रमाणे प्लॅन केलेली आहे त्याप्रमाणे होते, म्हणून पेशंटला रिझल्ट देखील त्याच्या मनासारखे मिळतात. नेमकी होती कशी ही सर्जरी? बऱ्याच वेळेला आपण काही चित्रपट बघतो ज्याच्यामध्ये आपल्याला ह्युमनाइड रोबोट्स दिसतात आणि आपल्याला असं वाटतं की अशाच प्रकारचा रोबोट येऊन ती सर्जरी करत असेल, तर ॲक्च्युली ही रोबोटिक असिस्टेड सर्जरी आहे. हे सगळे मेडिकल फील्डसाठी लागणारे रोबोट्स आहे ज्याच्यामध्ये सर्जरीचं प्लॅनिंग होतं आणि सर्जरीचं एक्झिक्युशन करण्यासाठी रोबोट आपल्याला मदत करतो. ही रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित सर्जरी करण्यासाठी वयाची काही अट आहे का? रोबोटिक सर्जरी करण्यासाठी किंवा एकंदरीतच जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करण्यासाठी वयाची तशी कुठलीही अट नाही. म्हणजे अगदी 25 ते 28 वयोगटापासून ते 90 वर्षाच्या पेशंटपर्यंत ही सर्जरी करता येते. सर्जरी करण्याचं एकमेव कारण आहे गुडघ्यामध्ये किंवा सांध्यामध्ये होणाऱ्या वेदना. सो ज्या पेशंटला त्या वेदना इतक्या जास्त आहेत की त्याला रोजच्या दैनंदिन ॲक्टिव्हिटी करणं शक्य होत नाही आहे, वेदनेमुळे त्याला काम करता येणं शक्य नाही आहे किंवा जीवन जगणं असह्य झालेलं आहे, अशा पेशंटच्या बाबतीमध्ये नी रिप्लेसमेंट सर्जरी किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करता येते आणि त्यांना वेदनाविरहित आयुष्य जगता येतं. वेदनाविरहित आयुष्य जगणं हे प्रत्येक मानवाचा अधिकार आहे असं मी म्हणेल आणि तो अधिकार त्याला नक्कीच मिळवता येतो. बऱ्याच वेळेला यंग पेशंटमध्ये, तरुण लोकांमध्ये जर का ॲक्सिडेंट झाला, गुडघ्याला इंजुरीज झाल्या, तर त्याच्यानंतर त्यांचा सांधा लवकर खराब होतो किंवा लवकर डॅमेज होतो आणि त्यांना या सर्जरीची आवश्यकता भासू शकते. रोबोटिक सर्जरीचा ॲडव्हान्टेज असा आहे की ही सर्जरी अत्यंत योग्य प्रकारे किंवा आपल्याला असं म्हणता येईल की खूप एक्सपर्ट रीतीने केली जात असल्यामुळे जितक्या योग्य प्रकारे सर्जरी होते तितकं बदललेल्या सांध्याचं आयुष्यमान देखील वाढतं. त्यामुळे जरी तरुण पेशंटमध्ये ही सर्जरी केली तरी त्यांना जो काही सांधा वापरला जातो किंवा या तंत्रज्ञानामुळे तो वापरला जातो त्यामुळे त्यांना बदललेल्या सांध्याचं आयुष्य हे नक्कीच जास्त मिळू शकतं. 30 वर्षापर्यंतचे नी रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतरचे पेशंटचे फॉलोअप आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की अगदी तरुणांमध्ये जरी ही सर्जरी लागली तरी देखील या सर्जरीमुळे त्यांचं आयुष्य वेदनाविरहित नक्कीच होऊ शकतं. डॉक्टर, तुम्ही आता वेदनेचा विषय काढलात म्हणून मी विचारते की मुळात शस्त्रक्रिया किंवा सर्जरी करायची म्हटल्यावर पेशंटच्या मनात हेच असतं, रुग्णांच्या मनात हेच असतं की मला वेदना तर होणार नाहीत ना, किंवा पोस्ट सर्जरी मला जी पथ्य पाळायला लागतील त्यामुळे ते नकोच बाबा, उगाच ते पथ्य पाणी नको, त्यापेक्षा मी आपला असाच बरा. तर हा ॲप्रोच किंवा हा विचार कितपत चुकीचा आहे? बऱ्याच वेळेला जर का आपण बघितलं तर पेशंटला असं वाटतं की नी रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर आपल्या वेदना तर नक्की जातील पण आपल्यावरती काही रिस्ट्रिक्शन येतील. म्हणजे भारतासारख्या देशामध्ये जर का विचार केला तर बऱ्याच वेळेला पेशंटची इच्छा असते की सर्जरीनंतर देखील मला मांडी घालून बसता यावं, मला योगासनं करता यावे, मला टेकडी चढता यावी. पुणे तर टेकड्यांचं शहर आहे, तिथल्या प्रत्येक पेशंटला असं वाटतं की मला नंतर सुद्धा टेकडी चढता यावी. किंवा छोटे छोटे समारंभ असतात, सण असतात, त्याच्यामध्ये एखादा छोटासा डान्स करता यावा किंवा त्यामध्ये आपल्याला सहभाग घेता यावा. काही पेशंटला असं वाटतं मला स्विमिंग करता यावं, सायकल चालवता यावी. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्यावरती रिस्ट्रिक्शन येईल असं पेशंटला वाटतं. मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की या सगळ्या गोष्टी
ह्या सर्जरीनंतर म्हणजे नी रिप्लेसमेंट सर्जरीनंतर किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीनंतर पेशंट सहजतेने करू शकतो, उलट वेदना विरहित करू शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा तो पूर्णपणे आनंद देखील घेऊ शकतो. आणि म्हणून नी रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर आपल्याला मांडी घालून बसता येणार नाही, हा जर का मनामध्ये किंतु असेल तर तो पेशंटने सोडून द्यावा आणि या सर्जरी बाबतीतल्या सगळ्या गोष्टी जाणून घ्याव्यात आणि सर्जरीला निशंक मनाने सामोरं जावं. डॉक्टरांनी आतापर्यंत ज्यांची सर्जरी केली आहे, सक्सेसफुल सर्जरी केलेली आहे आणि अनेकांना नवीन आयुष्य दिलेलं आहे, अनेकांनी त्यांचं आयुष्य जे आहे ते दैनंदिन आयुष्य पूर्ववत ते जसे जगत होते त्याचप्रमाणे जगायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्याचपैकी काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. मी श्रीमती अनघावर्त, माझं वय 79 आहे आणि मी डॉक्टर सराफांच्याकडून रोबोटिकने उजव्या पायाची गुडघ्याची सर्जरी करून घेतली. ती मला अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी केली. वेदना खूप मला कमी झाल्या. मी लगेच त्याच दिवशी संध्याकाळी विदाऊट सपोर्ट यांनी चालू लागले आणि तिसऱ्या दिवशी तर मी काही मदत कोणाची न घेता मी व्यवस्थित चालले. रोबोटिकने ऑपरेशन झालं, अतिशय छान झालं. दुसऱ्या दिवशीच मी चालायला येऊ शकलं मला. आणि नंतर आता 15 दिवसांनी हॉस्पिटलला दाखवायला आली आहे तर मी व्यवस्थित जिना चढून काठी न घेता व्यवस्थित सरांकडे आलेली आहे. अतिशय सगळंच म्हणजे मला मनात भीती नाही, काही नाही. ऑपरेशन झालं आहे असं तर वाटत सुद्धा नाही आहे. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. रोबोटिक तंत्रज्ञान एक वरदान या विषयावर आपण चर्चा करतो आणि डॉक्टर ऋषिकेश सराफ सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, ही जी रोबोटिक सर्जरी आहे, ही रोबोटिक सर्जरी आणि नॉन रोबोटिक सर्जरी यात फरक मुळात काय, मूलभूत फरक काय सांगता येईल? रोबोटिक तंत्रज्ञानाने केलेल्या सर्जरीमध्ये काही विशेष फरक आहेत. सगळ्यात पहिला फरक जो आहे तो ह्याही सर्जरी करताना पेशंटच्या सांध्याचा जो काही हाडाचा भाग काढावा लागतो तो अत्यंत कमी प्रमाणामध्ये काढावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे गुडघ्याच्या भोवती आणि गुडघ्याच्या आत जे लिगामेंट असतात त्या लिगामेंटला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता आपल्याला रोबोटिक तंत्रज्ञानाने सर्जरी करता येते. आणि तिसरी महत्त्वाची म्हणजे आपल्या गुडघ्यामध्ये जो काही बाक आलेला आहे किंवा ज्या काही डिफॉर्मिटी आलेल्या आहेत त्या आपल्याला तंतोतंत किंवा पूर्णपणे दुरुस्त करता येतात. आणि ऑपरेशन करताना ऑपरेशन टेबलवरतीच आपल्याला या सगळ्या डिफॉर्मिटी पूर्णपणे करेक्ट झालेल्या आहेत हे मोजता येतं किंवा आपल्याला दाखवता येतं. आता या 3 गोष्टी महत्त्वाच्या का आहेत? कारण जर का आपल्याला बदललेला सांधा अगदी योग्य प्रमाणामध्ये योग्य जागेवर बसवला गेला असेल तर आपल्या गुडघ्याच्या हालचाली ह्या आपल्याला जशा हव्या तशा होऊ शकतात किंवा गुडघ्याच्या मूवमेंट आपल्याला पूर्णपणे मिळू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुडघ्याच्या ज्या काही वेदना आहेत म्हणजे सर्जरीनंतर ज्या वेदना आहेत तर गुडघ्याच्या कुठल्याही लिगामेंटला जर का आपण धक्का लावला नाही, ज्याला आम्ही सॉफ्ट टिश्यू रिलीज म्हणतो, ते जर का आपण केलं नाही तर आपल्याला सर्जरीनंतरच्या वेदना ज्या आहेत त्या अत्यंत कमी होतात. आणि म्हणूनच रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर पेशंट दुसऱ्या दिवशी लगेच चालू शकतात. 1 किंवा 2 दिवस वॉकर किंवा स्टिक सपोर्ट नंतर ते इंडिपेंडंटली फिरू शकतात. कमोडवरती जाणे, डायनिंग टेबलवरती जाणे अशा गोष्टी ते सहजतेने स्वतःच्या स्वतः करू शकतात. त्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता लागत नाही. एवढंच नाही तर नी रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर पूर्वी जे आम्ही पेशंटला फिजिओथेरपी करायला सांगतो, बरेच पेशंट महिना 2 महिना फिजिओथेरपी करायचे, परंतु आता रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या फिजिओथेरपीनंतर पेशंट व्यवस्थित चालू शकतात. त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ते करू शकतात. चालणे, फिरणे, घराच्या बाहेर चक्कर मारणे, सोसायटीमध्ये चक्कर मारणे, एवढंच काय जिना चढणे हे देखील त्यांना पहिल्या 15 दिवसातच करणं शक्य होतं किंवा सहज शक्य होतं. 1 ते 2 महिन्यामध्ये पेशंट प्रवास करू शकतात, स्विमिंग करू शकतात, सायकलिंग करू शकतात. आणि अशा प्रकारे सगळ्या ॲक्टिव्हिटीला तुम्ही लवकरात लवकर परत अचीव केल्यामुळे पेशंटला जे सॅटिस्फॅक्शन आहे किंवा सर्जरीनंतर जो काही आनंद मिळतोय तो खूप जास्त प्रमाणामध्ये आहे.
आणि म्हणून कन्व्हेन्शनल सर्जरीपेक्षा आता सगळ्याच पेशंटचा ओढा हा रोबोटिक सर्जरीकडे किंवा रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी करून घेण्याकडे अधिक दिसून येतोय. त्याचे आणखी काही फायदे आहेत का, काय सांगते? रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी करण्याचे बरेचसे फायदे मी आत्तापर्यंत एक्सप्लेन केले. आता आपण सर्जनच्या दृष्टीने जे काही फायदे आहेत, जसं की आपल्याला असं वाटतं की ही सर्जरी करतानाच आपल्याला कळावं की बसवलेला सांधा हा व्यवस्थित बसवला आहे का. आपण पेशंटला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर गेल्या गेल्या लगेच सांगू शकलो पाहिजे की तुमची सर्जरी खरोखर उत्तम रीतीने झालेली आहे आणि तुम्हाला पोस्ट ऑपरेटिव्ह एक्सरे येईपर्यंत वाट बघण्याची आवश्यकता लागू नये. हे सर्जनच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे फायदे आहेत, तसेच पेशंटच्या दृष्टीने फायदे जे आहेत की त्याला ॲश्युरन्स हा सर्जरीच्या आधी जो दिला जातो तो पोस्ट ऑपरेटिव्हली त्याला अनुभवता येतो. म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं की लगेचच्या लगेच चालता फिरता येणं, कोणावरती आपण डिपेंडंट न राहणं, आपल्या ॲक्टिव्हिटी आपल्याला सगळ्या सहजतेने करता येणं, ह्या सगळ्या ॲडव्हान्टेजेस बरोबरच हा जो बदललेला सांधा आहे हा अधिक काळापर्यंत टिकणं, हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा पेशंटला रोबोटिक तंत्रज्ञानामुळे मिळतो. कारण प्रत्येकच पेशंटला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये या वयामध्ये एक तर सर्जरीच लागू नये आणि जर का सर्जरी आपल्याला लागली तर ती आपल्या आयुष्यातली शेवटची सर्जरी असावी किंवा बदललेला सांधा हा आपल्याला अधिक काळापर्यंत टिकावा. आणि तो ॲडव्हान्टेज रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरीमुळे पेशंटला मिळू शकतो. कारण बदललेला सांधा हा योग्य ठिकाणी, योग्य जागी आणि सांध्याच्या आजूबाजूच्या लिगामेंटला धक्का न लावता बसवला गेल्यामुळे त्या सांध्याचं आयुष्यमान नक्कीच वाढतं असं मी आज म्हणू शकतो. याविषयी या रोबोटिक पद्धतीने सर्जरी केल्यानंतर त्यात काही पथ्य पाळायची असतात का? रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर एकच पथ्य या सर्जरीनंतर पाळायचं असतं आणि ते म्हणजे इंडियन टॉयलेट वापरायचं नसतं. इंडियन टॉयलेटच्या पोझिशनमध्ये ज्या वेळेला आपण बसतो त्यावेळेला बसून उठताना आपल्या शरीराच्या 7 टाइम्स 7 पट वजन आपल्या सांध्यांवरती पडतं आणि म्हणून आपण जो काही हा नवीन सांधा बसवलेला आहे किंवा हा नवीन जॉईंट बसवलेला आहे ह्याचं आयुष्य देखील वाढेल. आपल्याला वेदनाविरहित आयुष्य अधिक काळ जगता येईल किंवा आपल्याला इतर ॲक्टिव्हिटी ज्या करायच्या आहेत त्या सहजतेने करता येईल. हे जर का हवं असेल तर एवढी एक गोष्ट जर का पेशंटने पाळली तर मला असं वाटतं या व्यतिरिक्त पेशंटला कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन या सर्जरीनंतर राहत नाही. मांडी घालून बसणे, सायकल चालवणे, मॉर्निंग वॉक करणे, टेकडी चढणे, स्विमिंग करणे, अशा प्रकारच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी पेशंट इझिली करू शकतो किंवा सहजतेने तो करू शकतो. नक्कीच. आणखी एक सर की खर्चाचं गणित या रोबोटिक सर्जरीमध्ये कसं असतं? तर काही वर्षांपूर्वी असं होतं की रोबोटिक सर्जरीचे बरेचसे चार्जेस जे आहेत ते इन्शुरन्समध्ये कव्हर नव्हते. त्यामुळे पेशंटला बऱ्याच वेळेला स्वतःच्या खिशातून रोबोटिक सर्जरीचा अतिरिक्त खर्च करावा लागायचा. पण गेल्या वर्षभरामध्ये बऱ्याचशा इन्शुरन्स कंपनीजने रोबोटिक सर्जरीचे काही प्रमाणामध्ये चार्जेस द्यायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे हे बर्डन देखील पेशंटच्या खिशावरचं कमी झालं आहे. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की रोबोटिक सर्जरीला लागणारा वेळ हा कमी आहे, हॉस्पिटलायझेशन कमी झालेलं आहे, पोस्ट ऑपरेटिव्ह फिजिओथेरपीला लागणारा खर्च खूप कमी झालेला आहे किंवा त्याच्यासाठी पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये जी औषधं वापरली जायची त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि या एकंदर सगळ्या गोष्टींचा जर का आपण गोळाबेरीज केली तर असं लक्षात येईल की रोबोटिक सर्जरीसाठी लागणारा खर्च हा कन्व्हेन्शनल सर्जरीसाठी लागणारा खर्च एवढाच आहे किंवा मी असं म्हणेल की काही प्रमाणामध्ये तो कमीच आहे. म्हणजे एकंदरीत विचार केला तर पेशंटच्या दृष्टीने रोबोटिक सर्जरी ही सगळ्याच बाबतीमध्ये फक्त फायद्याचीच आहे असं म्हणता येईल. यातल्या काही केसेस तुम्हाला लक्षात आहेत का की एखादी विशिष्ट केस तुमच्या लक्षात राहिली? एक छोटंसं उदाहरण देतो की एक पेशंटच्या बाबतीमध्ये त्यांना पूर्वी मांडीच्या हाडाचं आणि नडगीच्या हाडाचं ॲक्सिडेंटमध्ये फ्रॅक्चर झालं होतं आणि त्या फ्रॅक्चरमध्ये त्यांच्या आतमध्ये प्लेट्स, रॉड असे बरेचसे इम्प्लांट आतमध्ये होते. या सर्जरीला होऊन सुद्धा 30 वर्षापेक्षा अधिक काळ झालेला होता आणि आता गुडघ्याची झीज झाल्यामुळे नी रिप्लेसमेंट सर्जरी लागणार होती.
अशा पेशंटच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला आपल्याला नी रिप्लेसमेंट सर्जरी करायची असते तेव्हा कन्व्हेन्शनल सर्जरी करताना आधीचे सगळे इम्प्लांट तुम्हाला काढावे लागतात आणि मग तुम्हाला पेशंटची सर्जरी करावी लागते आणि ही सर्जरी अत्यंत क्लिष्ट होऊन जाते. तुम्हाला ते सगळे इम्प्लांट काढणं शक्य होत नाही. बऱ्याच वेळेला 30 वर्षानंतर हे इम्प्लांट निघत नाहीत आणि मग पेशंटची सर्जरी करणं अवघड होऊन बसतं. परंतु रोबोटिक सर्जरी ही सरफेस रिप्लेसमेंट सर्जरी आहे. म्हणजे फक्त सांध्याचा खराब झालेला भाग आपण काढू शकतो. बाकीच्या कुठल्याही हाडाला आपल्याला धक्का लावण्याची आवश्यकता पडत नाही आणि त्यामुळे आपल्याला वरचेवर सर्जरी करून फक्त सांधा बदलून आपण त्या सर्जरीमधून इझिली बाहेर येऊ शकतो. कुठल्याही इतर हाडाची हानी न होता किंवा त्याला दुखापत न पोहोचवता आपल्याला ती सर्जरी सहजतेने करता येते. पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये इमिजिएटली चालणं फिरणं गुडघ्याच्या हालचाली करणं हे सहज शक्य होतं. अनेकांनी त्यांचं आयुष्य जे आहे ते दैनंदिन आयुष्य पूर्ववत ते जसे जगत होते त्याचप्रमाणे जगायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्याचपैकी काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. माझा टोटल नी रिप्लेसमेंट झालेला आहे. तुम्ही बघू शकता. त्याला आता साधारण 2 वर्ष होतील, पण बराच आधी नॉर्मल सगळं माझं फिरणं वगैरे सुरू झालेलं आहे. काही ना काहीतरी भीती मनात आहे, अशा रुग्णांना तुम्ही जाता जाता काय सांगा? ज्या वेळेला तुम्हाला ही सर्जरी सजेस्ट केली जाते त्या वेळेला मी असं म्हणेन की तुम्ही निश्चंकपणे या सर्जरीला सामोरे जा. वेदना घेऊन रोजचं आयुष्य जगण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आनंद नाही आणि वेदना विरहित आयुष्याचा जो आनंद आहे तो कुठल्याही पैशामध्ये मोजता येत नाही. त्यामुळे वेदना विरहित आयुष्य हे जगण्यासाठी जर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी सजेस्ट केली असेल तर निश्चंक मनाने या सर्जरीला सामोरं जा आणि वेदना विरहित आयुष्याचा आनंद घ्या. जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आणि तेही रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून किती सहज असते आणि किती सुंदर आयुष्य होतं, आनंदी आयुष्य होतं या सर्जरीनंतर सुद्धा. आणि पेशंट कशा प्रकारे ही सर्जरी करून आनंदी आयुष्य जगू शकतो याविषयी सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. नमस्कार. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार.